मी कुठे फिरायला गेलो आहे आणि काय घडलं नाही असं म्हणजे मग बरं नाही वाटत. काहीतरी घडावंच लागतं हां. त्याशिवाय असं पूर्ण फिरणं होतच नाही कंप्लीट. जे सांगायचं झालं तर आत्तापर्यंत मी ज्याच्यासोबत बसायचो गाडीवरती त्याचा काहीतरी विषय व्हायचा, ॲक्सिडेंट व्हायचा, गाडी बंद पडायची, काहीतरी मायनर ॲक्सिडेंट असं मेजर नाही. नंतर मी ज्याची गाडी घेऊन चालवायचो त्याचं पण काय ना काहीतरी व्हायचं. आणि आज माझ्या गाडीचं काहीतरी झालं. हे बघा हर्षद लय लागलं. लागलं थोडं लागलं जास्त थोडं लागलं, थोडंसं लागलं म्हणजे थोडासा विषय झाला आहे. बघू आता काय करत. हॅलो. सालाबादप्रमाणे यंदाही तसेच नेहमीप्रमाणे याही वेळी मला उशीर झाला आहे. 4ला उठून निघायचं ठरवलेलं मी, पण 4 वाजता उठून 5 मिनटं अजून झोपू म्हटलं आणि 5 वाजवले मी. तर मग तासभर लेट झालं आहे. निघालो आहे आता. कुठे जाणार आहे ते थंबनेल वगैरेवरून कळालं असेल तुम्हाला. पण आता पटापट जायचं. सध्या मी वाशीला आहे, एका मित्राला घ्यायला आलो आहे. त्याला घेऊन पुढे जाणार आहे. अजून पुढे 2-3 जणं भेटणार आहेत आपल्याला आणि आपण करणार आहोत एक छोटासा ट्रेक. एवढ्या जास्त सिक्युरिटीमध्ये राहतो आहे ना आपला मित्र की बघा हा गेट पण लॉक केला आहे, तो पुढचा गेट पण लॉक केला आहे. हर्षद आलास का? एकदम व्हेरी टाईट सिक्युरिटी, कोणीच आत बाहेर काढायचं नाही. सिक्युरिटी गार्ड पण कसं आहे आपल्या टाईट सिक्युरिटीचा. चलो वेलकम टू माय व्लॉग. त्यांच्यासोबत सायकलने आलाय. हां सायकलने आलाय त्यांच्यासोबत. सेम झाल्यास त्यांच्यासारखा. तेव्हा शिंगरोबाच्या नावानं चांगलं असं वाटतंय. वा जायचंय. ड्रोनेमॉनची तयारी करताना आमचे पायलट रोहित मेहरा ना रोहित बंधगळे फडफडतोय बघ कसा फडफडतोय. घुमा 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 वर गेलं. ह्याच्यातले व्हिडिओ बघणार. टाइम गाइस. नाश्ता 2.4 वडापाव चहा मी पण घेतोय. चीयर्स. नको लावला लास्ट आहे. फायनली आम्ही पोचलो आहे बेसला. टॉगेश भाऊ आमचे स्वागत करतायत सगळे. जाऊ गाडी. सो मस्त गाड्या पार्क करून आम्ही निघालो आहे वरती जायला. काय माहीत दिसतंय का नाही, कारण इथूनच असं जरा धुकं आलंय. चल लवकर रोहित. कोहळा चालू हो गया. ए रोहित लय मागे राहू नको. अच्छा. आम्ही विचार केलेला की मस्त ड्रोन वगैरे उडवू, छान छान नजारे घेऊ, पण एवढं फॉग आहे ना इकडे की काहीच दिसत नाही. असं म्हणजे
नको. अच्छा असं. आता एवढी शांतता मोठ्याने बोलला तरी होईल रेकॉर्ड. काय बोलला? काय बोलला? पप्पी आयफोन टू आयफोन. मागे राहिलेला आमचा प्लेयर येतोय पळत पळत. धाव ना, धावत आहे. नाही रे, तोंड धुवून आलो फक्त. ब्रश केलं, तोंड धुतलं, निकल पडो. एवढं शांत आहे की आवाज सुद्धा एकदा आम्ही पण इथे गेलो होतो ना, त्या फोर्टला गेलो होतो ना, तिथे सुद्धा असं होतं, एकदम शांत होतं रे. चालता आता अचानक पाण्याचा आवाज आहे. असं भीती वाटते अरे पाणी कुठून येतं अचानक. आणि नंतर जेव्हा रिटर्न येत होतो ना, जोरात पाऊस, गाण लागली. इकडे एक रस्ता जातोय, इकडे एक जातोय. नवीन रेनकोट, टीमार्ट गँग. इतकं की रस्ता कळत नाही. विचारू दादा, मंदिर इथंच आहे ना वरती नागफणीचा? थोडं लेफ्ट साईड वरतून लेफ्टला थोडं जावं लागतं. ओके ओके ओके, चालेल, धन्यवाद. असं तो आहे का तो? हे गावाकडे हे टॉर्चर करण्यासाठी यूज करतो. काय करा टॉर्चर खास कुजली आहे. नाही तो गाण फाट गई. कानफत घे, शिवून घेऊ आपण. इतके धुकं आहे इथे बघा. असे पुसट असे लोक दिसतात डोंगर रांगेवरून उतरताना. तिकडे एक पॉईंट आहे, इकडे एक पॉईंट आहे. आणि आम्ही डिसाईड करतो कुठला पॉईंटला जायचं. चल दोन्ही करू, इकडे जाऊन परत उतरून मग तिकडे जाऊ. आपल्याला त्या रस्त्याने या पॉईंटला जायचं होतं. कुठे? इथे मंदिर आहे पुढे, असं थोडं धुळकट दिसतंय. हे पूर्ण असं कडा, पण आपण आलो ह्या पॉईंटला. रोहित, हे रोहित, टुक्सनोस कस कसस हेस कस कस डुक्स नॉक्स कस कस तो नॉस डुक बोसडुक काय पोस्टिंग. मिसिंग लिंक प्रोजेक्ट. बस एवढं. आणि इकडे आमचा फोटोशूट प्रोजेक्ट चालू आहे. मी बाजूला होतो म्हणजे कसं तुम्हाला नीट फोटो काढता येतील. नंतर हर्षदचे पण काढा फोटो आपल्या. ओ रोहित, वरती या की. सो तो वाला पॉईंट केला जो धुक्यात गायब झाला. आता हा पॉईंट करायचा आहे जिथे मंदिर आहे वर. इकडे जाऊया. या दुसऱ्या पॉईंटला पण पोहोचलो आहे आम्ही. इकडे मंदिर आहे, बसलाय छान, व्हिडिओ काढतोय. त्याच्या मागे डॉगेश भाऊ निवांत बसलाय. मस्त हवा आहे, मजा येते बघा कसं उडतंय वाऱ्यात.